येणाऱ्या 17 मेला शनी हे नक्षत्र परिवर्तन करून रेवती नक्षत्रामध्ये जात आहे. कसं जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमचा प्लॅनेट राशीचा सुद्धा बुध आहे. तर एक आहे की मिथुन राशीसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येणार आहे, खूप चांगला काळ येणार आहे, खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहेत. कारण 10व्या घरामध्ये शनी आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या लाईफमध्ये खूप चांगला होईल. कर्मघरामध्ये डिसिप्लिन आणि कम्युनिकेशन चांगलं ठेवलं तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. नवीन काम सुरू होईल. 3रं घर 12व्या घराकडे बघत आहे, त्यामुळे फॉरेन रिलेटेड काही नवीन बिझनेस, नवीन गोष्टी, नवीन आयडिया येतील. काहीतरी नवीन करण्याची तुमची होईल मार्केटिंगमध्ये किंवा ऑनलाईन रिलेटेड अशी कामं तुमच्याबद्दल होतील. फक्त एवढंच आहे की थोडंसं कन्फ्युजन काही गोष्टी होणार आहेत, ते थोडंसं तुम्हाला सांभाळावं लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, डिसिजन नीट घ्यावं लागेल. कारण काही गोष्टी कशा असतात की आपण खूप घाईघाईने करायला जाल तर तिथे मात्र प्रॉब्लेम होईल. नोकरीच्या लोकांना मी सांगेन की कामाचा थोडासा लोड असेल, पण एकच काम करा, जास्त मल्टीटास्किंग करायला जाऊ नका. काम प्रमोशन किंवा काही गोष्टीसाठी डिले होऊ शकतो, पण नक्कीच जर तुम्ही तुमचं स्किल यूज केलात तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पॉलिटिक्स थोडंसं टाळा, कम्युनिकेशनकडे लक्ष द्या आणि थोडंसं गोंधळ होऊ शकतो कामामध्ये, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. खर्च नक्कीच वाढणार आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच त्या गोष्टीकडे लक्ष द्या. थोडंसं पैशाकडे जास्त लक्ष दिलं तर त्या गोष्टी चांगल्या होतील. त्याचबरोबर एका कामाकडे पाहताय तसं अजून मल्टीटास्किंगसुद्धा तुमच्या हातून होऊन जाईल, पण जसं मी सांगते की कामाकडे थोडंसं फोकस करावं लागेल. थोडंसं कम्युनिकेशन गॅप होईल, मिसअंडरस्टँडिंगसुद्धा होतील. कारण 10वी दृष्टी बिझनेस घराकडे बघते, पार्टनरकडे बघते, त्यामुळे स्पष्ट बोला, जास्त विचार करू नका, गोंधळ करू नका. कारण कम्युनिकेशन जर नीट नाही ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. फोकसला थोडंसं प्रॉब्लेम होईल, तुम्ही थोडंसं लक्ष विचलित होऊ शकतं, त्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनाही फोकस ठेवा. थोडंसं अभ्यास करत असताना नीट अभ्यास करा. थोडंसं लक्ष विचलित झाल्या कारणाने थोडंसं फोकस बसणार नाही. रुटीन नीट ठेवा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. उपाय जे सांगितले ते नक्की करा. हा काळ फार चांगला आहे, खूप चांगल्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत, पण हेच मी तुम्हाला सांगेन की काही गोष्टी ज्या असतात त्याला थोडंसं धीर लागतो आणि थोडंसं धाडसही लागतं. धाडसं तुम्ही करताय, पण काही गोष्टीला थोडंसं ओव्हर थिंकिंग करू नका, ॲक्शन करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.